मला असं वाटतंय रेल्वेचे बरेचसे इथं आलेले जे रिटायर कर्मचारी ते येऊन गेले आणि चांगले होऊन गेले. आणि माझं असं मत आहे नावाच्या जे हॉस्पिटलमधून जे कर्मचारी काम करणारे आहेत इथलं आयसू बघा, हे आयसू आहे. आयसीयूमध्ये कसं आहे माहीत का, डायरेक्ट एंट्री होत आहे. इथल्या पेशंटला इथं जे पेशंट आहे म्हणजे आहे. परंतु रेल्वे जे काही दवाखाने दिलेले आहेत नारायणामध्ये, ह्याच्या अगोदर सुद्धा माझ्या आईला 2023-24मध्ये मी नेलं होतं, परंतु ते मध्ये जाण्याची परवानगी देत नाही. आता इथं जेवढेही पेशंट आहेत इथं जेवढे पेशंट आहेत त्याला डायरेक्ट ICUमध्ये येण्याची परवानगी आहे. त्यांच्या काय अडचणी आहेत त्यासुद्धा डायरेक्ट आपण दाखवल्या जात आहे. परंतु त्या ठिकाणी माझ्या आईला नेल्यानंतर 5ला नेलं, परंतु त्या लोकांनी माझ्या आईला बघून ते म्हणले तुम्हाला हे द्यावं लागते ते द्यावं लागते म्हणून एवढं मोठ्या 2-2 थैल्या भरून औषधं दिले. आणि ते औषधं घेतल्यानंतरही सुद्धा माझ्या आईला काय परिवर्तन झालं नाही. आणि त्या ठिकाणी मी माझ्या आईला मी परवानगी MS ला मागून रेल्वेच्या माझ्या आईला मी 2024मध्ये इथं घेऊन आलो. आणि इथले डॉक्टर साहेब जे की बरेचसे डॉक्टर आहेत इथं डॉक्टर आमचे पाटील साहेब आहेत. साहेब हे डॉक्टर पाटील साहेब आहेत. यांनी सुद्धा आम्हाला कॉर्पोरेट एवढं केलं होतं त्या काळामध्ये 2024मध्ये. आणि आमच्या आईला डायलिसिस लागले होते, ते डायलिसिससुद्धा केले इथं आणि आमची आई चांगली झाली. परंतु त्या ठिकाणी ज्या टायमाला आम्ही नारायणामध्ये गेलो आणि त्यांच्या MS ला बोललो की मी म्हणलो साहेब मला नारायणामध्ये नाही पाहिजे आणि नारायणातून माझ्या आईला लोटसचं प्रमाणपत्र द्या, लेटर द्या. यांनी मला लेटर दिलं आणि माझ्या आई इथं आल्यानंतर इथं 5ला नेला. इथं 7ला माझी आई म्हणली जेवण द्या. ती तर म्हणू लागली माझ्या आईला हात बी लावू नका, तुम्ही यूज नका मग. तर हे रेल्वेचं जे रेल्वेने लोटसला दिलं होतं आणि रेल्वेने लोटसचा आणि ते नारायणाने जे गैरफायदा घेतलेला आहे, तर माझं एवढंच मत आहे जेवढे बी कोणी पेशंट असतील रेल्वेची तर त्या रेल्वेच्या पेशंटनी लोटसमध्ये आलं पाहिजे. आणि चांगल्या पेशंट आज बघा हे पेशंट एवढे सिरियस आहेत परंतु चांगल्या पद्धतीने चालेल दाखवा त्यांना पेशंट सोबत झालेलं आहे सर. तर त्या टायमाला मी काय केलं होतं, दंडा घेऊन गेलो होतो मध्ये. ज्या डॉक्टरने मला म्हणला की तुमच्या आईला भेटायचं नाही बघायचं नाही. अरे मी म्हणलो मॅम आईला ती म्हणाली जेवण द्या आणि तुम्ही म्हणाले की बाबा नको. अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं की लोटस दवाखाना जे आहे चांगला आहे. माझी आईसुद्धा चांगली आहे. आता माझ्या आईचं वय किमान 90 वर्षाच्या वरी झालेलं आहे. आणि या दवाखान्यामध्ये आमचे डॉक्टर पाटील साहेब आहेत, इथं पडलवार साहेब आहेत, इथं वानखेडे साहेब आहेत आणि बरेचसे डॉक्टर आहेत. माझ्या आईचं डायलिसिस झाल्यावर सुद्धा आज माझी आई 12 वर्षानंतर सुद्धा जीवित आहे आणि चांगली आहे. एवढंच बोलतो मी. आणि रेल्वेला जे बी पेशंट पाठवत असते ना, रेल्वेचे जे अधिकारी काय त्या अश्विनीच्या नावाने पाठवत असते ना याच्या नारायणाच्या, आज सुद्धा मला म्हणला डॉक्टर की नारायणामध्ये येऊन जातं. मी त्या नारायणाचं नाव घेऊ नको, मला लोटसचं पत्र दे. मी लोटसचं पत्र घेऊन आलो आणि आज माझी आई बरी आहे आणि माझी आई आता जेवणसुद्धा करण्याच्या मानसिकतामध्ये आहे. एवढंच बोलतो. धन्यवाद.